मुक्तपणे निर्धोकपणे आपापल्या शाळेच्या शिक्षकांना आणि जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये सोपवू शकतात. आणि आज आलेले आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या सुमारे 100, त्याच्यापेक्षा जरा कमी आहे, परंतु 70-75 तर विद्यार्थी आहेतच जे खेळाडू आहेत 22 राज्यातून आलेले. त्यांच्यापैकी फक्त 4 ते 5च जणांचे पालक आलेले आहेत. म्हणजे ह्याचा तुम्ही अर्थ बघू शकता, निष्कर्ष असा काढू शकता की पालकांचा आता आमच्यावर विश्वास बसायला लागलेला आहे. समुपदेशन त्यांच्या समोर आपण काय ठेवतो आहोत त्याचं एक उदाहरण आणि त्याचप्रमाणे विश्वास, या 3 गोष्टींचा संगम झाल्यानंतरच त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं एक आत्मविश्वास तयार होतो आणि ती मुलं सुद्धा त्याप्रमाणे वागतात. तुमच्याकडे वेळ असेल तर मी एक कालचंच उदाहरण देऊ इच्छिते. एक आमची मुलगी होती, ते ती स्विमिंग पूलच्या मध्यात जाऊन तिथेच उभी राहिली, ती बाहेरच येईना. तर आम्हाला प्रश्न पडला हिला काढायचं कसं बाहेर, कारण की ती कोणत्याही जे आपले लाईफ गार्ड वगैरे असतात त्यांना हातच लावू देत नव्हती, कोणालाच हात लावू देत नव्हती आणि जरासं तिच्या मनाविरुद्ध झालं की पाण्याखाली जायची. मग आता हिला बाहेर काढायचं कसं. मग त्यावेळेला हे मला कळलं, त्यावेळेला मी तिथे विचारलं की का प्रॉब्लेम आहे हा. तर त्यांनी सांगितलं नाही ती मुलगी बाहेर येत नाही. मग मी त्या सगळ्या तिथे आजूबाजूचे जे लोक होते त्या सगळ्यांना लांब केलं, दूर केलं आणि मी विचारलं हिची कोच कोण आहे, ही कोणाबरोबर आलेली आहे. आणि तिची जी कोच होती या सगळ्यांनी तिला थोडं पाठी ढकललं होतं. त्या कोचला मी तिच्यासमोर उभं केलं आणि त्या कोचला सांगितलं आता तू तिला असा हात कर. ज्या वेळेला तिला कोचने हात केला त्यावेळेला ती एकदम निर्धास्त झाली आणि मग ती हालचाल करायला लागली आणि मग कोचनी जसं सांगितलं तसं तिने करायला सुरुवात केली. याचा अर्थ असा झाला की तिला बाकीच्यांपासून धोका आहे अशी जाणीव झाली होती. खरं. आणि ती आपल्या कोच बरोबरच फक्त विश्वास ठेवत होती, कम्फर्टेबल होती. म्हणजे ह्या मुलांवरती आपण असं म्हणू शकतो, जसं मुलाला, लहान मुलाला 2-4 वर्षाच्या मुलाला आई दिसली नाही की कसं रडायला येतं की नाही, किंवा ते कसं घाबरतं, तशी ती घाबरून गेली होती. मग जेव्हा तिने कोचला बघितलं तेव्हा ती बाहेर आली. तर अशा प्रकारच्या ज्या अनुभवसिद्ध गोष्टी असतात किंवा याला ट्रेनिंग पण मिळतं. आपल्याकडे निपीड नावाची संस्था आहे, ती अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना कसं सक्षम करायचं याचं ट्रेनिंग देते. त्याच्यामधनं ट्रेनिंग घेतलेले जे कोच असतात त्यांनाच आपण अपॉइंट केलेलं असतं. जे प्रशिक्षक असतात तेच त्यांच्याबरोबर आलेले असतात. 3 विद्यार्थ्यांमागे 1 कोच, अशीच ही पद्धत असते. त्याच्याहून आपण जास्त कमी काहीही करू शकत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. या नियमामध्ये हे लिहिलेलं आहे आणि जर का ते नियम पाळले तर आपण चांगल्या रीतीने काम करू शकतो. पण मेधाजी, आता जसं आपण आता पालकांचा मुद्दा घेतला, अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांचा सुद्धा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो. तो म्हणजे असा की जसं पालकांचं समुपदेशन होणं गरजेचं असतं, तसंच या स्पर्धांमध्ये आणखीन विद्यार्थ्यांना घेऊन येण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं पावलं उचलताय? त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी शाळांमधून जाऊन त्याचं आम्ही आता स्पर्धा घेतल्या तर त्याची एक व्हिडिओ बनवतो, ती आम्ही शाळांमध्ये दाखवतो. आता तुम्ही म्हणजे जय महाराष्ट्राने याच्यामध्ये फार मोठा सहभाग बजावलेला आहे. कारण काय झालं बघा, आज काल मला इतक्या लोकांचे लाईव्ह बघितल्यानंतर फोन आले की अरे वा तुम्ही हे करताय, तुम्ही हे करताय. म्हणजे ह्याच्यामध्ये मीडियाचा पण फार मोठा रोल आहे, सोशल मीडियाचा पण रोल आहे, वर्तमानपत्रांचा पण रोल आहे. जेवढ्या लोकांपर्यंत आपण जास्त पोहोचू, आता आपण समजा 100 लोकांपर्यंत पोहोचलो तर त्याच्यातले 20च लोक आपल्या बाजूने वळतात. हा सिद्ध झालेला नियम आहे. तर अशा प्रकाराने ज्या वेळेला कोणताही नियम सिद्ध होतो आणि त्याचं ज्या वेळेला आपण मनःपूर्वक पालन करतो त्याच वेळेला आपण हे शक्य होऊ शकते. म्हणून मी तुमच्याद्वारे मी सर्वांना विनंती करू शकते की आमची एक वेबसाईट आहे स्पेशल ऑलिम्पिक्स म्हणून. त्या स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करा. शाळांनी रजिस्ट्रेशन करावं लागतं, पालकांनी रजिस्ट्रेशन करावं लागतं आपल्या विद्यार्थ्यांचं, कारण विद्यार्थी ते करू शकत नाहीत. बरोबर आहे. आणि त्यानंतर त्यांना इथे आपल्यामध्ये ती जी चॅनेल आहे ना सेट केलेली, म्हणजे जशी शिडी असते त्या शिडीमध्ये त्यांना एकदा तुम्ही आपण आणलं की मग ते आपोआप आपल्या आपल्या पायाने वरती चढून जाऊ शकतात.
मेधाजी, जर आपण बघितलं तर या स्पर्धांमध्ये ही स्पर्धा अतिशय वेगळी आहे. मात्र जेव्हा या सगळ्या एक वज्रमूठ तुम्ही बांधायची ठरवली, तर मग आता या सगळ्याबद्दलची आव्हानं तुमच्या समोर काय काय होती? म्हणजे विद्यार्थ्यांचं संगोपन असेल, सोबत त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, पालकांचं सगळं मनोधैर्य वाढवण्याच्या संदर्भामधल्या काही उपाययोजना असतील, त्याच्या संदर्भातली आव्हानं होती. हे सगळं तुम्ही कसं एकदम निभावून नेलं? अजूनपर्यंत पूर्ण झाली नाहीये स्पर्धा, तोपर्यंत मी त्याच्यावरती काही बोलणं हे म्हणजे लवकर बोलण्यासारखं ठरेल. पण मी आपण जी स्पर्धा झाली त्याच्या आधी काय काय आम्हाला आव्हान आली त्याच्याबद्दल मी बोलू शकते. स्पर्धेतली आव्हानं वेगळी असतात आणि स्पर्धा झाल्यानंतरची आव्हानं वेगळी असतात. तर मी आता तुम्हाला एक स्पर्धेतलं आव्हानाचं उदाहरण दिलं. पण स्पर्धा चालू होण्याऐवजी, स्पर्धा चालू होण्या आधी रादर जे आव्हान आली ते म्हणजे त्यांची निवासी व्यवस्था कशी करता येईल त्याची. कारण की त्यांना आपल्याला एकत्र ठेवायला पाहिजे, त्यांच्याबरोबर आपण बोलायला पाहिजे, त्यांच्याबरोबर आपण व्यवस्थितरित्या जे नियम आहेत त्यांचे नियम पालन केलं पाहिजे. त्या नियम काय आहेत आणि कसे आहेत याचं आपल्याला माहिती असली पाहिजे आणि ते ज्ञान आपण त्यांना दिलं पाहिजे. ही सगळी फार मोठी आव्हान होती. आणि आमचा जो संघटना आहे, आमची जी संघटना आहे आणि आमचा जो चमू आहे, जे आम्ही करतो त्या सर्व चमूचं एकत्रितरित्या हेच ध्येय होतं की कोणत्याही प्रकाराने ही स्पर्धा आपल्याला यशस्वी करून दाखवायची आहे. आणि म्हणून आमच्या चमूतले साधारणपणे 6 ते 8 ऑर्गनायझर्स आणि 12 एक्सपर्ट्स म्हणजे क्रीडा एक्सपर्ट्स आणि सुमारे 50 हे स्वयंसेवक एकत्ररित्या काम करत होते, सैन्याप्रमाणे काम करत होते आणि मी फक्त सेनापती होते. त्या सगळ्यांच्या मदतीनेच हे करू शकलो. आणि तुम्ही आधी सांगितलं त्याप्रमाणे किरीट सोमय्या हे आमचे पालक आहेत आणि त्यांनी आम्हाला जिथे जिथे आम्हाला अडचण आली तिथे तिथे त्यांनी आम्हाला ती अडचण सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली. खास करून भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका, नंतर खेल प्राधिकरण, त्याचप्रमाणे SRA म्हणजे झोपडपट्टी स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी, झोपडपट्टी सुधार मंडळ, आणखीन अशा अनेक संस्था आहेत की ज्यांची आम्हाला मदत, ट्रॅफिक पोलीस, साधे पोलीस, अग्निशमन दल, मी नावं घेईन तेवढी थोडी आहेत. पण ह्या सगळ्या ज्या विभाग आहेत त्या विभागांचं कोऑर्डिनेशन करण्याचं खूप मोठं काम आम्हाला किरीट सोमय्या यांनी करून दिलं आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही काहीच करणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळे आज आमच्या सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना आणि आमच्या संघटनेतल्या सर्व सदस्यांना त्यांच्याप्रती अतिशय अभिमानही आहे, आदरही आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी कृतज्ञ पण आहोत की त्यांनी आम्हाला खरोखरच खूप मेहनतीने हे सगळं करून दिलेलं आहे. कारण की मी त्यांची पत्नी म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून सांगू शकते की प्रत्येक राजकारणी पुरुषामध्ये किंवा बाईमध्ये किंवा व्यक्तीमध्ये संवेदनाशील मन असणं गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं राजकारणात राहिल्यानंतर कदाचित त्यांचं ते बोथट होऊ शकतं, परंतु किरीट सोमय्या यांच्यामधलं जे संवेदनाशील मन आहे ते अजूनही धारदार आहे, अजूनही तेवढंच प्रभावीरित्या काम करू शकतं आणि म्हणूनच हे करता येणं शक्य झालं. त्यांनी त्यांची पूर्ण ताकद ह्याच्यासाठी लावलेली आहे आणि म्हणून मी सांगते की प्रचंड मेहनतीने आम्ही हे सगळं काम केलं आहे. कोणा एकाचं किंवा येरा गबाळ्याचं ते काम नाही, एकत्रितरित्या केलं तरच हे काम चांगल्या रीतीने होऊ शकतं. आणि मला ह्याच्यामध्ये खास नमूद करावं असं वाटतं, जसं जसं आम्ही चांगलं काम करू लागलो तसं जसं इथले जे लोकल, जे स्थानिक लोक आहेत, सर्वसामान्य लोक, त्यांनी आम्हाला भरभरून मदत केली. खरंय मेधाजी, आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्या कारणानं हा विषय खूप अतिशय उत्कृष्ट आहे. याच्या संदर्भामध्ये अधिकच संक्षिप्त स्वरूपाचं आपल्याला बातचीत सुद्धा करावी लागेल. मात्र वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला आता इथेच थांबावं लागतं. तुमच्या या नव्या इनिंगसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. एक वाक्य बोलू का? एक वाक्य असं आहे की सर्वांनी एकत्र मिळूनच हा आपण काम करू शकतो. त्याच्यामुळे
स्पेशल स्कूल्स, स्पेशल चिल्ड्रन आणि सर्वसामान्य शाळा आणि सर्वसामान्य मुलं यांनी एकत्र येऊन आम्ही इन्क्लुझिव्ह म्हणजे युनिफाईडच्या जे काम करतो आहोत त्याच्यासाठी आपण असाच प्रतिसाद द्यावा अशी विनंती आणि मीडियाने पण आम्हाला असाच सपोर्ट करावा, असाच सहाय्य करावं, पाठिंबा द्यावा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नक्कीच धन्यवाद मेधाताई तुमचे सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा.